Hello friends. Today we'll start with third chapter of basic mathematics of Sem 1 semester 1 मधला तिसरा चॅप्टर आपण घ्या. पहिल्या चॅप्टर आपण घेतलं लॉगॅरिथम 2 मार्काला एक प्रॉब्लेम येणार. त्यानंतर दुसरा चॅप्टर घेतला आपण डिटर्मिनंट्स, त्यामध्ये 2 मार्काचा एक प्रॉब्लेम येईल, 4 मार्काचा एक प्रॉब्लेम येईल, 6 मार्काचा एक प्रॉब्लेम, 4 मार्काचा एक प्रॉब्लेम येईल. म्हणजे 6 मार्काला आहे डिटर्मिनंट, 2 मार्काचा एक प्रॉब्लेम, 4 मार्काचा एक प्रॉब्लेम. तसं मॅट्रायसिस, आता मॅट्रायसिस मध्ये सुद्धा तुम्हाला एक 2 मार्काचा प्रॉब्लेम येईल आणि 4 मार्काचे प्रॉब्लेम 2 येतील आणि 6 मार्काचा एक प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 6 मध्ये असणार. लक्षात. तर असं आपण बघूया 6 मार्काला एक प्रॉब्लेम. ओके, सो लेट अस सी तिसरा चॅप्टर, दॅट इज मॅट्रायसिस. मॅट्रायसिस आता एक असेल, एक सिंग्युलर असेल तर त्याला मॅट्रिक्स म्हणायचं, मॅट्रिक्स. आणि अनेक असतील तर मॅट्रायसिस, एकापेक्षा जास्त असतील त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रायसिस असं आपण म्हणतो. लक्षात. तर आता मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसिस याचा अर्थ काय. आता हा नवीन टॉपिक आहे, लक्षात घ्या. कुठलाही नवीन टॉपिक डिटर्मिनंट तरी तुम्हाला 10वी मध्ये होतं, लक्षात. लॉग पण थोडंफार होतं लोअर स्टँडर्ड मध्ये, पण मॅट्रायसिस हा इथं शिकताय तुम्ही किंवा 11वीत शिकताय, लक्षात. तर मॅट्रायसिस हा नवीन टॉपिक आहे आणि कुठलाही नवीन टॉपिक शिकताना गणितामध्ये काय करायचं असतो, बेसिक पहिला शिकायचं असतो. बेसिकचा अर्थ काय, गणित म्हणजे काय, प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड, लक्षात. तर हे बेसिक आहे. तर तसं कुठलेही नवीन टॉपिक शिकत असताना पहिले त्याचं अल्जिब्रा असं आपण म्हणतो, बीजगणित. म्हणजे प्लस कसं करायचं, मायनस कसं करायचं, मल्टिप्लाय कसं करायचं, डिवाइड कसं करायचं, हे पहिले शिकायचं, लक्षात. मग त्याआधी आपण बघूया मॅट्रायसिसचा अर्थ काय. आता लगेच 2 मार्काला क्वेश्चन, डिफाईन मॅट्रायसिस. सरांनी म्हटलं 2 मार्काला प्रश्न येणार म्हणजे डिफाईन मॅट्रायसिस, असं प्रश्न येणार नाही. मी सांगितलं मला आधीच पहिल्या लेक्चर मध्ये की गणितामध्ये असं कधीही डिफाईन राईट शॉर्ट नोट असा प्रकार नसतो, लक्षात. तर मॅट्रायसिस म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. इन लॉ जनरल माहित असायला पाहिजे मॅट्रिक्स म्हणजे काय. नंतर असं काय की बाबा हे मॅट्रिक्स ठीक आहे असं नाही, यू शुड नो इट. मग ते कसं बघा, मॅट्रायसिस म्हणजे काय, इट इज द अरेंजमेंट ऑफ, जसं आपण डिटर्मिनंट बघितलं ना, डिटर्मिनंट मध्ये आपण काय करतो, डाटा. तो डाटा जो असतो तो न्यूमरिक असू शकतो, न्यूमरिक किंवा और अल्फाबेटिक. न्यूमरिक डाटा किंवा अल्फाबेटिक डाटा अरेंज करणे, लक्षात, अरेंज करणे. मग ते अरेंज कसं करायचं, तर ते अरेंज करण्यासाठी त्यांनी म्हटलं हॉरिझॉन्टल रोज मध्ये, ROWS नव्हे. ओके, तर हॉरिझॉन्टल रोज मध्ये अरेंज करणे आणि असे वर्टिकल कॉलम्स मध्ये अरेंज करणे आणि त्याला रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये बंद करणे. कधी कधी कर्व ब्रॅकेट पण असतं, ते असं कधी कधी कर्व ब्रॅकेट पण असतो. हा ब्रॅकेट किंवा हा ब्रॅकेट असू शकतो. ह्याला आपण म्हणतो मॅट्रायसिस. आता कन्फ्युज करून घेऊ नका, डिटर्मिनंट पण असं सांगितलं मी तुम्हाला, डाटा न्यूमरिक असून दे किंवा अल्फाबेटिकल असून दे, त्याला अरेंज करायचं कसं, हॉरिझॉन्टल रोज, वर्टिकल कॉलम्स. इथपर्यंत ठीक आहे दोन्ही मध्ये, डिटर्मिनंट मॅट्रायसिस मध्ये. डिटर्मिनंट मध्ये वर्टिकल बार्स असतात, हे लक्षात घ्या. हे मुलांना कन्फ्युज होतं परीक्षेत आणि काय वाटेल ते काय सुरू करतात. असं वर्टिकल बार्स याचा अर्थ काय, डिटर्मिनंट, लक्षात. आणि जर रेक्टँग्युलर असेल किंवा कर्व ब्रॅकेट असेल तर वी कॉल इट ॲज मॅट्रायसिस किंवा मॅट्रिक्स, त्याला मॅट्रिक्स म्हणतात. समजलं का फरक. सो व्हॉट इज मॅट्रिक्स विचारणार नाही, पण माहित असायला पाहिजे. आपल्या घरात लहान भाऊ बहीण असतात, त्यांना कधी वाटलं असं की बाबा मॅट्रायसिस म्हणजे काय, दादा सांगा याचं तिकडं, असं म्हणायचं. यू शुड नो, यू शुड ट्राय टू एक्सप्लेन इट की बाबा हा हे असं तरी असतं बघ, लक्षात. तर न्यूमरिकल डाटा किंवा अल्फाबेटिकल डाटा रिस्पेक्टिव्ह रोज आणि वर्टिकल कॉलम्स मध्ये अरेंज करणे आणि त्याला रेक्टँग्युलर ब्रॅकेट किंवा कर्व ब्रॅकेट मध्ये टाकणे, त्यालाच आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स. आर यू फॉलोइंग मी, समजतंय मॅट्रिक्स, ठीक आहे.
तर अशा तऱ्हेने एक मॅट्रिक्स आहे. आता एक उदाहरण बघूया आपण मॅट्रिक्सचं. लेट अस सी एक्झाम्पल. मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सचे उदाहरण बघूया आपण. समजा हा मी असं घेतलं ए बी सी. मॅट्रिक्स आहे काय आहे, कारण बघा हॉरिझॉन्टल रोज आहे आणि व्हर्टिकल कॉलम आहे. मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे. आता डिटर्मिनंट मध्ये आपण काय बघितलंय, डिटर्मिनंट मध्ये 2/2 3/3 म्हणजे जितके रो तितके कॉलम असं बघितलं आपण. तर मॅट्रिसेस मध्ये तो कंडिशन लागू होत नाही. काय पण होऊ शकतो मॅट्रिक्स. आलं सर, 2/2 पाहिजे मला, हट्ट धरायचं. 3/3 पाहिजे मला, हट्ट धरायचं नाही. काय पण होऊ शकतो. डिटर्मिनंट 2/2 3/3. आलं सर, ओके. तर हे मॅट्रिक्स होऊ शकतं किंवा ए बी हा पण मॅट्रिक्स होऊ शकतो, कारण याच्यामध्ये एक रो आहे आणि 2 कॉलम आहे. होऊ शकतो मॅट्रिक्स. इट इज अ मॅट्रिक्स. किंवा 1 2 3 4 हा सुद्धा मॅट्रिक्स आहे. 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. मॅट्रिक्स. हा ए बी सी डी ई एफ हा पण मॅट्रिक्स आहे. 2 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत. लक्षात. आणि हे 1 2 3 4 5 6 ए बी सी असं हा पण मॅट्रिक्स आहे. 3 रोज आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे रोज आणि व्हर्टिकल उभे कॉलम्स 3 आहेत असं. तर हे सगळे मॅट्रिक्स आहेत. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर हा मॅट्रिक्स आहे का, आहे की. दिस इज ऑल्सो अ मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये एकच रो आहे आणि एकच कॉलम आहे. इट इज ऑल्सो अ मॅट्रिक्स. पण त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणतो आपण, कारण आन्सर झिरो आहे त्याचा, म्हणून झिरो मॅट्रिक्स. आलं लक्षात. बरं. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय बघा मॅट्रिक्स मध्ये शिकायचं काय, ऑर्डर. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स. एखादं मॅट्रिक्स तुम्हाला दिलं तर त्याचा ऑर्डर काय असतो हे माहित असायला पाहिजे. तुम्हाला जर अल्जिब्रा म्हणजे प्लस कसं करायचं, मायनस कसं करायचं, मल्टिप्लाय कसं करायचं, डिवाइड कसं करायचं हे जर शिकायचं असेल, पहिलं तुम्ही स्टार्ट काय करायला पाहिजे, ऑर्डर. कॉलेजमध्ये जायच्या आधी पाहिला तरी चढायला पाहिजे. लक्षात. तर तसं हे ऑर्डर माहित असणे गरजेचं आहे. मग आता ऑर्डर काय, फॉर एक्झाम्पल आता हा मी मॅट्रिक्स आहे म्हणून सांगितलं का, येस हा मॅट्रिक्स आहे. आय म्हटलं की ऑर्डर म्हणजे काय, किती रोज आणि किती कॉलम आहे ह्याला आपण म्हणतो ऑर्डर. सरांचे भाऊ आहेत की नाही सिव्हिलचे, ते एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झाले. क्लास म्हणून आम्ही केलं. तर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, तर किती रोज आणि किती कॉलम आहेत त्यालाच म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा ओके, रोज इंटू कॉलम ह्यालाच म्हणतात ऑर्डर. फक्त असं लिहायचं, गुणाकार करून लिहायचं नाही, म्हणजे इक्वल टू लिहायचं नाही. रोज इंटू कॉलम्स त्यालाच आपण म्हणतो ऑर्डर. फॉर एक्झाम्पल हा मॅट्रिक्स घ्या. आता या मॅट्रिक्सचं मला ऑर्डर सांगायचं आहे. तर ऑर्डर किती असणार, 1 2 3 3 रोज. पहिलं कधी असलायचं अडव रोज, मग नंतर उभं एकच कॉलम. सो 3 to 1 हे त्याचं ऑर्डर आहे. हा जर घेतला तुम्ही तर 1 रो आणि कॉलम बघितलं तर किती 2. हा त्याचा ऑर्डर आहे. हा मॅट्रिक्स बघा किती रोज, 1 2 2 रोज. कॉलम किती बघा 1 2 2 तर 2 into 2. तसं इकडे या, किती रोज बघा 1 2 आणि कॉलम्स 1 2 3 2 into 3. तसं इथे बघा किती रोज 1 2 3 3 रोज आणि कॉलम किती बघा 3. असं रेग्युलर इरेग्युलर काही असू शकतं. दिस इज नोन ॲज ऑर्डर. तर ऑर्डर कसं काढायचं लक्षात आलं सगळ्यांना. पहिलं रोज किती आहेत बघायचं आणि मग कॉलम किती आहे बघायचं आणि असं लिहून टाकायचं. 3 की 3 असं लिहायचं नाही. ओके, असंच लिहायचं, असंच ठेवायचं, असंच ठेवायचं. समजतं का ऑर्डर. तर असं ऑर्डर माहित असायला पाहिजे. ठीक आहे. समजलं मॅट्रिक्स म्हणजे काय. आता मॅट्रिक्स मध्ये 2 मार्काचे प्रॉब्लेम्स काय विचारतात. आता ह्या बेसिसवरती मॅट्रिक्स म्हणजे काय हे नॉलेज तुम्हाला मी सांगितलं. ओके, आणि त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला मी की ऑर्डर म्हणजे काय. ह्या बेसिसवरती आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. म्हणजे आता प्रॉब्लेम्स काय विचारतात बघा. पहिल्यांदा आपण बघूया सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, व्हॉट यू मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स मध्ये बरेचसे टाइप्स वगैरे असतात. मी त्या डिटेल मध्ये जात नाहीये, कारण त्याची काही गरज नाहीये तुम्हाला. लक्षात. मी टाइप ते सांगत बसले की एक लेक्चर जात आहे आणि त्याचा उपयोग नाही आहे काय. लक्षात.
तुम्हाला असं कोण विचारणार नाही व्हॉट इज युनिट मॅट्रिक्स, डिफाईन युनिट मॅट्रिक्स असं कोण विचारणार, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय असं कोण विचारणार नाही. शिकवताना मी तुम्हाला सांगत जाईल की काय आहे. आलं सर, सिंग्युलर मॅट्रिक्स जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतो तुम्हाला, म्हणजे बर्डन होत नाही. लक्षात नाही तुम्ही सगळं लिहून दिलं पुस्तक उघडला तुम्ही की ते 12-13 टाइप्स आहेत ते लिहून दिले म्हणून म्हणणार आहे हे अवघड चॅप्टर आहे. तर असा निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून मी ते देत नाही आणि रिक्वायर्ड नाही आहे. जे रिक्वायर्ड नाही मी तुम्हाला देत नाही. लक्षात घ्या, हे मॅथ्सचा फंड आहे. जे रिक्वायर्ड नसतं त्याला जायचं नाही, हात घालायचं नाही. मग काय होतं ते सगळं लिहून घेतलं एवढं टिपिकल चॅप्टर कधी करायचं, ऑप्शन सोपं सोपं होतं ना, ऑप्शन काय तर तसं जमून सिंग्युलर जे पाहिजे मला तेवढंच मी घेतो तुम्हाला. सिंग्युलर मॅट्रिक्स, आता व्हॉट यू मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स. तुम्हाला समजा एखादा मॅट्रिक्स दिलाय सर, ओके ए मॅट्रिक्स दिलेलं आहे तुम्हाला, 1 2 3 4 हे सिंग्युलर आहे प्रूव्ह करा असं जर म्हटलं तर तुम्ही काय करायचं, हा ए चा डिटर्मिनंट काढायचा. ए जे मॅट्रिक्स आहे त्याचं काय करायचं, डिटर्मिनंट. बघा मॅट्रिक्सचं कन्व्हर्शन डिटर्मिनंट म्हणजे काय, फक्त हे चिन्ह बदलायचं, आतलं काय बदलायचं नाही, नथिंग. लक्षात. आणि हे डिटर्मिनंटची किंमत काढायची आणि हे जर किंमत 0 आली की तो अबाव मॅट्रिक्स इज सिंग्युलर. बघा समजतं काय, व्हेरी सिंपल आहे. दिलेला मॅट्रिक्स त्याचा डिटर्मिनंट काढायचा, त्याची किंमत काढा. डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येते आपल्याला, तसं मॅट्रिक्स सॉल्व्ह करता येत नाही. लक्षात. हा तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करतात म्हणून डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करायचं डिटर्मिनंट मध्ये आणि त्याची किंमत काढायची. जर 0 आली तर याचा अर्थ काय, ते सिंग्युलर आहे मॅट्रिक्स. लक्षात. हेच उलट बघूया, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता नॉन सिंग्युलरचा अर्थ काय, ते पण असंच आहे. समजा ए मॅट्रिक्स दिले तुम्हाला, ए मॅट्रिक्सचं काय करायचं, डिटर्मिनंट करायचं आणि ते जर समजा 0 आला नाही, ओके, इफ इज नॉट मॅट्रिक्स आन्सर 0 येत नसेल, इफ द आन्सर ऑफ द मॅट्रिक्स इज नॉट कमिंग टू बी 0 देन इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा समजतंय का. आणि याच्यावरती 2 मार्काला प्रॉब्लेम फिक्स असतं तुम्हाला, 2 मार्काला लक्षात फिक्स असतं या टॉपिकवरती, पण हे विसरायचं नाही टॉपिक. लक्षात ठेवा, सिंग्युलर ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 असेल तो सिंग्युलर, ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 पेक्षा वेळ काय असेल, थोडक्यात 0 नसेल, नॉन सिंग्युलर. समजतं. आता याच्यावरती बेस्ट आपण प्रॉब्लेम घ्या. तर क्वेश्चन कसा असतो तुम्हाला, स्टेट टू स्टेट वेदर मॅट्रिक्स is singular or non-singular matrix. असं क्वेश्चन असतं. स्टेट whether the matrix is singular or non-singular matrix. मग त्यात पहिला प्रॉब्लेम बघा आपण घ्या, फर्स्ट प्रॉब्लेम. आता फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघा, लेट अस सी फर्स्ट प्रॉब्लेम. पहिला प्रॉब्लेम समजा असं दिलं तुम्हाला काय, 0 1 0 2 समजा हा मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला. हे स्टेट वेदर दिस मॅट्रिक्स इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. 2 मार्क विचारतात ते प्रश्न. मग आपण सॉल्व्ह कसं करायचं. आता परीक्षेत समजा सॉल्व्ह करताना हा क्वेश्चन वगैरे काही लिहून घ्यायचं नाही, क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहायचं. समजा हे क्वेश्चन नंबर 1 मधला आय आहे तर इथं असं लिहायचं, क्वेश्चन नंबर 1 आय असं लिहायचं आणि सॉल्व्ह करायचं डायरेक्ट. प्रश्न नीट बसायचे, मार्क नसतात त्याला. तर सॉल्व्ह करायचं कसं, लेट ह्याला ए नाव दिलं ना आपण, हा मॅट्रिक्सला ए म्हणूया. सिस्टमॅटिक करायचं म्हणजे एक्झामिनरला लगेच समजायला पाहिजे चुकलेलं आहे, असं चुकीचं सॉल्व्ह करायचं नाही. मी म्हणतो तुम्हाला सिस्टमॅटिक, खाडाखोड करायचं नाही. मॅथ्समध्ये फार खाडाखोड करतात, स्वच्छ लेखन पाहिजे. असं बघितलं लक्षात द्यायला पाहिजे एक्झामिनरला, काय लिहिलं पेपर खलास मार्क्स तुम्हाला भरपूर. ओके. मग लेट ए मानूया त्या मॅट्रिक्सला. त्यानंतर काय करायचं मी सांगितलं तुम्हाला, डिटर्मिनंट काढायचं. ए चा डिटर्मिनंट काढायचं म्हणजे काय करायचं बघा, फक्त हे चिन्ह बदलायचे. हे काही आतलं बदलायचं नाही, नो. आतलं काही चेंज करायचं नाही, हाय तसं राहायचे रोज आणि कॉलम. लक्षात. फक्त हा साईन रेक्टँग्युलरचं काय करायचं बार. आणि हे कसं सोडवायचं तुम्हाला माहितीच आहे की नाही. कसं सांगता का सोडवायचं, डिटर्मिनंट 2/2 स्टार्ट कुठं करायचं, लेफ्ट साइड आहे चालताना, लेफ्ट राईट लेफ्ट. हा तर लेफ्ट न स्टार्ट करायचं, हे याला मल्टिप्लाय. लक्षात.
तर 0 into 2 0 मायनस, बघा मी कसं लिहितोय. मग आता परत बॉटम टू टॉप इथून वरती 0 into 1 0 म्हणजे डिटर्मिनंट ए किती आलं बघा 0 म्हणजे therefore above मॅट्रिक्स इज काय सिंग्युलर. above मॅट्रिक्स इज सिंग्युलर. असं 2 मार्काला विचारतात. किती स्टेप्स आहे बघा. हा किती 3 स्टेप मधला आन्सर आहे. 2 मार्काला एवढंच असतं. 2-3 स्टेप मध्ये आन्सर आहे. तर असं सॉल्व्ह करायचं समजतंय का बघा. हा सिंग्युलर एक प्रॉब्लेम फिक्स आहे ना याच्यावरती या टॉपिक वरती आणि आपण जे सॉल्व्ह करणार आहे त्यापैकीच येणार. मी सांगितलं काय तुम्हाला मी जे सॉल्व्ह करतो त्यापैकीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार. ओके आणखी बघूया. स्टेट वेदर द मॅट्रिक्स इज सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. समजा असा प्रॉब्लेम दिलाय 1 4 6 9 1 4 6 9 समजा असा प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. मग परत सॉल्व्ह करताना आपण काय करतो. येस लेट अजम्पशन करायचं. लेट हा मॅट्रिक्सला ए म्हणूया 1 4 6 9 ए मॅट्रिक्स म्हणायचं. मग आता याचा डिटर्मिनंट ए. डिटर्मिनंट ए म्हणजे फक्त चिन्ह बदलायचं. कुठलं हा बार करायचं हे रेक्टँगल काढून बाकीच काही करायचं नाही. आता हे सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. टॉप लेफ्ट टू राईट 1 into 9 9 मायनस 6 4 24 तर मायनस किती येते बघा 15. बरं आता हे -15 आलं 0 आलं का नाही तर ह्याला असं लिहायचं नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू लिहून असं क्रॉस करायचं. त्याला काय म्हणतो आपण नॉट इक्वल टू 0. मग नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय म्हणले मी नॉन सिंग्युलर. सो देअरफॉर इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. 2 मार्क समजते का. ओके नेक्स्ट बघा 2 3 2 -3 2 3 2 -3 2 3 2 -3 परत सॉल्व्ह करा म्हटले काय करायचं. लेट ए इज इक्वल टू 2 3 2 -3 मग याचं कन्वर्शन डिटर्मिनंट 2 3 2 -3 सॉल्व्ह डिटर्मिनंट का सॉल्व्ह करायला माहिती आहे. लेफ्ट टू राईट -6 आणि -2 3 6 म्हणजे इथे ते बघा -12 तर डिटर्मिनंट ए -12 आहे. याचा अर्थ काय झालं डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 therefore it is non singular matrix. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. असं 2 मार्काला प्रॉब्लेम येते तुम्हाला. समजतंय बघा. सिंग्युलर नॉन सिंग्युलर समजतं. आन्सर इक्वल टू 0 आलं तर सिंग्युलर आणि नाही 0 आलं तर नॉन सिंग्युलर. समजतंय लक्षात राहील. 2 मार्काला फिक्स प्रॉब्लेम येणार आहे लक्षात घ्या. मी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय त्यापैकी एक प्रॉब्लेम असणार आहे तुम्हाला 2 मार्काला. ठीक आहे ओके. तर ट्युटोरियलला मी प्रॉब्लेम अजून यातलं दिलेलं नाही कारण सोपं टॉपिक आहे. अजून याच्यामध्ये आणि पुढे टॉपिक येणार त्यापैकी देतो. ठीक आहे लेट अस मूव फॉरवर्ड ना. नेक्स्ट पॉइंट बघूया यामध्ये. आता नेक्स्ट पॉइंट काय अल्जिब्रा. आता जसं मी म्हटलं तुम्हाला मॅट्रायसिस हा नवीन टॉपिक आहे आणि कुठलाही नवीन टॉपिक शिकताना गणितामध्ये आपण पहिले त्याचं बीजगणित शिकायचं अल्जिब्रा शिकायचं. अल्जिब्राचा अर्थ काय प्लस कसं करायचं मायनस कसं करायचं मल्टिप्लाय कसं आणि डिवाइड कसं हे शिकायचं. व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात. तर फॉर एक्झाम्पल अल्जिब्रा ऑफ मॅट्रिक्स. त्यामध्ये पहिला बघूया आपण. समजा 2 मॅट्रिक्स दिले तुम्हाला तर सम ऑफ मॅट्रिक्स 2 मॅट्रिक्स दिले तर तुम्ही ऍड कसं करणार मॅट्रिक्स. 2 मॅट्रिक्स ऍड कसं करायचं. ऍट अ टाइम समजा 2 मॅट्रिक्स ऍड करायचं आपल्याला तर काय करायचं कसं करायचं. तर कंडिशन आता मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. हे पॉइंट लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते सुटणार आहे. ओके तर सम ऑफ मॅट्रिक्स 2 मॅट्रिक्स ओके 2 मॅट्रिक्स
two matrices can be added or added if they are of same order. हे इम्पॉर्टंट आहे, सेम ऑर्डर फार इम्पॉर्टंट आहे. दोन मॅट्रिक्स तुम्हाला ऍड करायचे असतील किंवा सबस्ट्रॅक्ट करायचे असतील तर त्याचा अर्थ काय, दोन्ही मॅट्रिक्सचं ऑर्डर काय असायला पाहिजे, सेम. ऑर्डर सेम असेल तेच मॅट्रिक्स तुम्ही ऍड करू शकताय. ऑर्डर वेगळं असेल तर तुम्ही दोन मॅट्रिक्स ऍड करू शकत नाही. समजलं का? व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. दोन मॅट्रिक्स एकाच ऑर्डरचे तुम्ही ऍड करू शकताय. आता फॉर एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा कसं ऍड करायचं. समजा ए बी सी डी असं सिंपल एक्झाम्पल घ्या. हा एक मॅट्रिक्स आहे प्लस 1 2 3 4 हा एक मॅट्रिक्स आहे. हे मला ऍड करायचे. समजा असा प्रॉब्लेम आला तर ऍड कसं करायचं, तर याच्यामध्ये ऑर्डर बघायचं, चेक करायचं. हा किती रोज आहेत बघा, 2 रोज. कॉलम किती आहेत बघा, 2. म्हणजे याचा ऑर्डर किती आहे, 2/2. तसं याचा रो 2 आणि कॉलम किती 2, ते बघा 22. मग सेम आहे का बघा, येस ऑर्डर इज सेम. मग हे ऍड करता येते. तर हे ऍडिशन कसं करायचं बघा, ऍड केल्यानंतर काय येतं बघा, कसं ऍड करायचं. पोझिशन लक्षात ठेवायची याच्यामध्ये, जागा फार इम्पॉर्टंट आहे. जसं हा पहिला रो आहे बरोबर आहे, पहिल्या रो मधला हा काय पहिला एलिमेंट आहे. तसं हा पण पहिल्या रो मधला हा काय पहिला एलिमेंट. तर हे याला ऍड करायचं, a + 1 पहिल्या रो पहिल्या रो मधलं पहिला एलिमेंट पहिलं. आता हा पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट आहे आणि हा पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट आहे. तर हे दुसऱ्याला दुसरं b+. समजतंय का? सिंपल ऍडिशन. मग आता हा दुसऱ्या रो मधला पहिला एलिमेंट, हा पण दुसऱ्या रो मधला पहिला एलिमेंट. तर हे याला ऍड होणार c+3. दुसऱ्या रो मधला सेकंड एलिमेंट आणि दुसऱ्या रो मधला हा सेकंड एलिमेंट. तर हे यांनी ऍड होणार b+4. असं ऍड करायचं. समजा ऍडिशन कसं करायचं. आता हे जर तुम्ही दोन डिफरंट ऑर्डरचे घेतला मॅट्रिक्स, ओके, समजा हा मॅट्रिक्स घेतला 1 2 आणि हा घेतला 1 2 3 4. याचा ऑर्डर किती बघा, 1 2, कॉलम किती 1. याचा ऑर्डर 2, कॉलम किती 2. सेम आहे का? हे नाही आहे, नॉट इक्वल. मग ते ऍड करता येते का? नाही ना. कसं बघा, आता पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट, हा पण पहिल्या रो मधला पहिला, हे याला ऍड केला बाबा. हे माझं काय, तुम्हाला आता तुम्ही सगळेजण आहात, एक्झाम देत असता हे की नाही. एक्झाम मध्ये सगळ्यांना समजा आन्सर करेक्ट आले, लॉगरिथमची आपली एक टेस्ट झाली ना, त्या टेस्ट मध्ये सगळ्यांचे आन्सर करेक्ट आले, तरी सुद्धा मी समजा एकाला जर 10 दिलं आणि एकाच विद्यार्थ्याला मी समजा 3 दिलं, तो काय म्हणणार, पार्शियल डिग्री सर माझी सगळी करेक्ट घेऊन सुद्धा मला 3 कसे दिले. तसं आहे ते. हे जा आहे, हे जा माझं कुठं आहे लक्षात. तर हे असं, ह्याला कुठं आहे पेन नाही आहे. तर ह्या टाईपचे ऍड करता येत नाही आपल्याला. समजतं की बघा. म्हणून ऑर्डर सेम असणे गरजेचं आहे, तरच तुम्ही दोन मॅट्रिक्स ऍड करू शकताय. ठीक आहे. आता दुसरं समजलं ऍडिशन. मग आता दुसरा पॉइंट आहे डिफरन्स, सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स. दोन मॅट्रिक्स तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायचे, तर लक्षात घ्या, टू मॅट्रिक्स कॅनॉट बी सबस्ट्रॅक्टेड. हे पॉइंटच लक्षात ठेवा, म्हणजे गुड न्यूज आहे तुम्हाला. मॅट्रिक्स मध्ये सबस्ट्रॅक्शन नसतं. सर दोन मॅट्रिक्स तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करता येत नाही असं स्टेटमेंट आहे. पण मायनस सपोज आलं तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही शाळेला बघा, मी म्हटलं ना, सोपे उदाहरण देतो तुम्हाला, डे टू डे लाईफ मध्ये उदाहरण देतो. समजा तुम्ही शाळेत जात असताना एका रस्त्यानं, एकच बरेचसे रस्ते असतात ना जायचे घरापासून शाळेपर्यंत, तर तुम्ही एकाच रस्त्याने एक वाट निवडताय तुम्ही, एक नाही, त्या वाटेने तुम्ही जात असताय शाळेला. समजा एका दिवशी असं झालं की बाबा तो रस्ता तुम्ही चाललाय तिथं बंद झालाय. जसं समजा तिथं काहीतरी काम चालू असणार, रिपेअर चालू असणार, त्यांनी बॅरिकेड लावलं नाही. मग तुम्ही परत येता घरी, शाळेत जात नाही. जातो की आपण, शाळा चुकवत नाही लक्षात. मग आपण काय करतो, दुसरा मार्ग काढतो. तसं एकदा मी दुसरा मार्ग तुम्हाला सांगतो लक्षात. पण ऍक्च्युअली बघितलं तर दोन मॅट्रिक्स कॅनॉट बी सबस्ट्रॅक्टेड असं लक्षात ठेवायचं. पण त्याला मार्ग सांगतो मी, असं खाता येत नाही.
पण असं येस, तर तसं करायचं. ओके, इंटरेस्टिंग वाटत असेल तुम्हाला ना. तर याच्यावरती आपण काही प्रॉब्लेम्स घेऊया. आता सम, ओके, सम एक एक सम आणि डिफरन्स. आता डिफरन्स तरी होत नाही म्हणून सांगितलं, म्हणजे काय लक्षात ठेवायचं, फक्त सम वरती प्रॉब्लेम्स घेऊ आपण. म्हणजे दोन मॅट्रिक्स ऍड करा असं म्हटलं की तुम्ही ऍड कसं करणार, याच्यावरती आपण काही प्रॉब्लेम्स घेऊया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, इफ A इज इक्वल टू, मॅट्रिक्स दिले आपल्याला 1 -2 3, दुसरा मॅट्रिक्स आहे 2 1 4 2 1 4. मग फाइंड असं असेल तर फाइंड 3A, 3A ची किंमत काढा. ठीक आहे, असं सिंपल प्रॉब्लेम्स बघूया. 3A ची किंमत काढा प्रॅक्टिस साठी. मग आता कसं बघा, काय दिलं आपल्याला, गिवन काय, A ची किंमत दिलेली आहे, मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला, आणि फाइंड काय करायचं आहे, 3A. मग आपण असं करूया, 3A इज इक्वल टू, डायरेक्ट 3A लिहायचं. कसं लिहायचं बघा, पहिलं 3 लिहायचं आणि A म्हणजे हा मॅट्रिक्स 1 -2 3 2 1 4. बघा समजतंय कसं लिहिलं. A मॅट्रिक्स दिले, फाइंड 3A म्हटल्यावर 3A इज इक्वल टू पहिलं 3 लिहायचं आणि A म्हणजे मॅट्रिक्स लिहायचं. ठीक आहे, आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. समजा तुमची परीक्षा आहे बघा, असं कधी इन्सिडेंट झालेलं असणार, 100% झालेलं असतं इन्सिडेंट. तुमची परीक्षा असते शाळेत आणि त्याच वेळेला आपले आई बाबांना गावी जायचं असतं, काहीतरी इमर्जन्सी काम निघतं आणि त्यांना जायचं असतं. तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही ते का, कारण तुमची एक्झाम असते म्हणून, बरोबर आहे. मग तुम्हाला ते सोडून जातात, मग ते तुमच्या रात बघत बसतं. मग आई बाबा जातात, पण कितीतरी केलं तर आपले आई बाबा असतात, आपली फार काळजी असते त्यांना लक्षात घ्या. मग ते जेव्हा परत येत असतात गावातून, मग ते तुमचा विचार करत असतात. मग तुम्हाला एखादा शर्ट म्हणा, एखादी चांगली पॅन्ट म्हणा, किंवा एखादा खाऊचा डबा तुम्हाला आवडते, ते चॉकलेट म्हणा आवडते, लाडू आवडते, पेढे आवडतात, असं काहीतरी घेऊन येतात तुम्हाला. त्यासाठी तुमची समजूत करण्यासाठी, कारण त्यांचं पण प्रेम फार असतं तुमच्यावर. लक्षात, मी टाइम तुम्ही पण चिडलेलं असताय, पण तुमचं पण प्रेम तितकंच असतं त्यांच्यावर. लक्षात. मग ज्या वेळेला ते घरी आल्यानंतर, ओके, तुम्ही समजा घरी आले, ते तुम्ही नसताय, शाळेत गेलेलं असताय, मग तुम्ही शाळेत आल्यानंतर ते तुम्हाला भेटतात, कसं चाललंय शाळा वगैरे विचारतात, आणि तुमच्या डोक्यात राग असतं, आम्हाला घेऊन गेला नाही, असं चिडलेलं असतं तुम्ही. मग लगेच तुमच्या हातात जर डबा दिला फौजचा, तर लगेच काय करता तुम्ही, ते कोपऱ्यात बसून एकटंच खाता. ओके, काय करतो आपण, आपल्या दुसऱ्या भाऊ बहिणीला पण ते वाढतो, इव्हन आपल्या आई वडिलांना पण ते खायला देतो आपण, बरोबर आहे. हा, सेम टेक्निक इथं वापरायची, सेम टेक्निक, लॉजिक. मी म्हटलं डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम सांगा तुम्हाला, तेच लक्षात ठेवायचे. मग कसं बघा, आता हा खाऊच आहे, मॅट्रिक्सच्या बाहेर खाऊच आहे, त्याला आत घ्यायचं असेल तर ते सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, वाटून काय सगळ्यांना द्यायचं. लक्षात, म्हणजे गुणाकार करायचा. हे 3 ना सगळ्यांना गुणाकार, ह्याला गुणाकार 3, हे याला गुणाकार -6, हे याला गुणाकार 9, हे याला मल्टिप्लाय 6, हे याला मल्टिप्लाय 3, हे याला मल्टिप्लाय 12. सो दिस इज युअर आन्सर. आता हे प्रॅक्टिस आहे, ऍक्च्युली प्रॅक्टिसचे प्रॉब्लेम्स आहेत, हे परीक्षेत आलेले नाही आहेत, पण प्रॅक्टिस ह्याच्यावरून तुम्हाला ऍक्च्युली प्रॉब्लेम कसे येतात थोडं ते समजेल. तर म्हणजे आता एक शिकला तुम्ही, मॅट्रिसेस मध्ये बाहेर जर नंबर असेल तर त्याला आत सगळ्यांना मल्टिप्लाय करून टाकायचं, आत घ्यायचं, बाहेर ठेवायचं नाही, असं आत घ्यायचं आणि सगळ्यांना मल्टिप्लाय करून टाकायचं, वाटून खायचं थोडक्यात. इज इट क्लिअर? ओके, मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय, इफ बी इज इक्वल टू, बी मॅट्रिक्स दिलेला आपल्याला 1 0 2 1 0 2 आणि 3 1 4 3 1 4 आणि 5 0 6. तर फाइंड 2b ची किंमत काढा. समजा असं प्रॉब्लेम आला, या नाही, पण तुम्हाला हे समजण्यासाठी मी घेतलेलं आहे प्रॉब्लेम, प्रॅक्टिसची प्रॉब्लेम. मग बघा, बी मॅट्रिक्स दिले, फाइंड काय करायचं 2b. तर 2b इज इक्वल टू, कसं करणार, पहिलं 2 लिहायचं आणि मग बी म्हणजे हा मॅट्रिक्स 1 0 2 3 1 4 5 0 6, असं, बरोबर आहे. मग आता ऍज युजल 2 बाहेर आहे, मग आत घ्यायचं म्हणजे सगळ्यांना
मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होणार बघा 2 0 2 2 जा 4 6 2 2 4 जा 8 2 5 जा 10 0 2 6 जा 12 बघा दिस इज युअर आन्सर. असं सॉल्व्ह करू शकतो तुम्ही. समजलं? बाहेर असेल टर्म तर आत कसं घ्यायचं लक्षात आलं? येस. हे दोन प्रॉब्लेम म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघूया ऍड कशी करायचे. ऍड वरती ठीक आहे दोन मॅट्रिक्स ऍड कशी करायचे ते प्रॉब्लेम घेऊया आपण. समजा इफ ए इज इक्वल टू ए दिलंय तुम्हाला मॅट्रिक्स. काय दिलं मॅट्रिक्स? 2 4 3 2 ए दिलंय. बी दिलंय मॅट्रिक्स. बी किती दिलेलं आहे? 1 3 -2 3 1 3 -2 5 7. क्वेश्चन व्यवस्थित कॉपी करा. लक्षात क्वेश्चन चुकीचं घेतला तर मग आन्सर येणार नाही. सी -2 5 -2 5 3 4 आज तुम्हाला दिले. आता फाइंड ए मायनस ए प्लस बी पाहिजे समजा विचार ए प्लस बी. फाइंड ए प्लस बी. दुसरं बघूया आपण ए बी मायनस ए बी मायनस ए दुसरं प्रॉब्लेम. तिसरं ए प्लस बी मायनस सी तिसरं. आणि नेक्स्ट आहे सी मायनस बी मायनस ए. समजा असं चार प्रॉब्लेम घ्या प्रॅक्टिससाठी आहे. असं परीक्षा देणार नाही तुम्हाला ते प्रॅक्टिससाठी आहे. चेक ना काय दिलेलं आपल्याला ए मॅट्रिक्स दिले बी मॅट्रिक्स दिले सी मॅट्रिक्स दिले. लक्षात मग ए प्लस बी काढायचंय बी मायनस ए काढायचंय ए प्लस बी मायनस सी काढायचंय आणि सी मायनस ए मायनस सी मायनस बी मायनस ए करायचं. एक एक बघूया आपण गडबड करायची. पहिला आपण घ्या ए प्लस बी इज इक्वल टू बघा एकदम सिंपल टेक्निक यूज करायची. ए म्हणजे ए मॅट्रिक्स टाकायचं 2 4 3 प्लस बी म्हणजे हा 1 3 -2 5. आता दोन्ही मॅट्रिक्स व्यवस्थित बघा. दोघांचा ऑर्डर सेम आहे का? रो 2 कॉलम 2 इथं रो 2 कॉलम 2 म्हणजे याचा ऑर्डर सेम आहे. म्हणजे दोन मॅट्रिक्स तुम्ही ऍड करू शकताय. तर ऍड कसं करायचं? तर बघा ऍडिशन कसं पहिल्या रो मधला हा पहिला एलिमेंट 2 ह्याच्या पहिल्या रो मधला हा पहिला एलिमेंट प्लस 1 असं आहे. समजतं? 2 ला 1 मग पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट 4 आणि पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट 3 हे ऍडिशन. बघा समजतं? दुसऱ्या रो मधला पहिला एलिमेंट 3 दुसऱ्या रो मधला पहिला एलिमेंट -2 जे असेल ते साइन घ्यायचे. मग 2 आणि हे +5 समजतं बघा. आता बेरीज करून टाका. a प्लस बी इज इक्वल टू काय ते बघा 2 आणि 1 3 4 7 हे 1 आणि हे 7 बघा दिस इज युअर आन्सर. असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. a प्लस बी समजतंय? b मायनस a बघूया आपण. b मायनस a इज इक्वल टू पहिला b आहे तर ठीक आहे. b कोण आहे 1 3 -2 5 मायनस a आहे तर a कोण आहे 2 4 आणि 3 2 हा a. आता मायनस करायचं. मी सांगितलं तुम्हाला दोन मॅट्रिक्स सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे एक मार्ग जाता येत नसेल तर त्याला शॉर्टकट दुसरं मार्ग काढायचा आपण शोधून. आता दुसरं मार्ग कसं बघा पहिला ऍज इट इज लिहायचं 1 3 -2 5. इथं मायनस दिसला की प्लस लिहित जावा. सोपी टेक्निक सांगतो. मायनस दिसलंय काय लिहायचं प्लस आणि ह्या मायनस साईनने आत मल्टिप्लाय करायचं सगळ्यांना. ठीक आहे ना? हे -2 होणार हा -4 होणार हा -3 होणार आणि हा -2 असं बाहेर प्लस लिहायचं आणि आत मायनसनं सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. समजतं? हे सगळं स्टेप. आता दोन मॅट्रिक्स मला ऍड करता येतात की कसं बघा पहिल्या रो मधला पहिला इथं पहिल्या रो मधला पहिला -2 पहिल्या रो मधला दुसरा इथं पण पहिल्या रो मधला दुसरा -4 पहिल्या रो मधला पहिला पहिल्या रो मधला पहिला पहिल्या रो मधला दुसरा दुसऱ्या रो मधला दुसरा दुसऱ्या रो मधला दुसरा म्हणजे किती बघा ते -1 हे -1 हे -5 हे 3
झालं. दिस इज युअर आन्सर बी मायनस ए. बघा असं सॉल्व्ह करतो. समजतंय का बघा? हां असं मॅट्रिसेस, दोन मॅट्रिक्स तुम्ही ऍड करू शकता, दोन मॅट्रिक्स सबस्ट्रॅक्ट करू शकता. सो दिस इज द टेक्निक. असं सॉल्व्ह करता यायला पाहिजे आणि हेच टेक्निक पुढच्या प्रॉब्लेम्स मध्ये अप्लाय करायचं. ठीक आहे. ओके ओके नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट पॉईंट काय करायचं आपल्याला? तिसरा a प्लस बी मायनस सी. ठीक आहे. a म्हणजे 2 4 3 2 प्लस b म्हणजे 1 3 मायनस 2 5 आणि मायनस सी म्हणजे मायनस 2 5 3 4. बरोबर. मग आता पहिले हे दोन एका वेळेला दोन घेत जावा, गडबड नको. हे दोन पहिले ऍड करायचे. ऍड कसं? फर्स्टला फर्स्ट. आता समजलं तुम्हाला ऍड कसं करायचं? पहिल्या रो मधला पहिला, इथं पण पहिल्या रो मधला पहिला, पहिल्या रो मधला दुसरा, पहिल्या रो मधला दुसरा ऍड. तसं दुसऱ्या रो मधला पहिला, इथं पण दुसऱ्या रो मधला पहिला. जे चिन्ह आहे ते घ्यायचे. दुसऱ्या रो मधला दुसरा, इथं पण दुसऱ्या रो मधला दुसरा. हे प्लस ठेवूया आणि हे आत मायनस न सगळ्यांना मल्टिप्लाय. समजतंय? तर 2 मायनस 5 मायनस 3 मायनस 4 किती येते बघा. आता हे 2 प्लस 1 3 4 प्लस 3 7 3 मायनस 2 1 2 प्लस 5 7 प्लस हे बाकीचं ॲज इट इज. हे ॲज इट इज. मग आता हे पण प्लस करायचं. पहिल्याने पहिले 3 मायनस 2, दुसऱ्याने दुसरं 7 मायनस 5 1 मायनस 3 7 मायनस 4. बघा किती येते. 3 मायनस 2 म्हणजे 1, 7 मायनस 5 म्हणजे 2, 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2, 7 मायनस 4 म्हणजे 3 झालं. दिस इज युअर आन्सर. असं सॉल्व्ह करायचं. समजतंय? ओके नेक्स्ट वे लास्ट सी मायनस बी. म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागलं हे काय आहे प्रोसेस है ना. तर पहिला सी घ्यायचं, जे असेल पहिला तेच लिहायचं. मायनस 2 5 3 4 मायनस बी. बी म्हणजे 1 3 मायनस 2 5 आणि ह्याला ब्रॅकेट टाकतो असं. मायनस ए. ए म्हणजे 2 4 3 2. ठीक आहे. सॉल्व करूया. कसं बघा. पहिला हे मायनस 2 5 3 4 हे प्लस लिहा म्हणजे मायनस आणि आत मल्टिप्लाय. मायनस 1 मायनस 3 प्लस 2 होणार. मायनस मायनस प्लस 2 आणि मायनस 5 प्लस 2 आणि मायनस 5. साइन चेंज करायचं. हे मायनस नाही ना मल्टिप्लाय. मायनस हे मायनस हे प्लस आणि हे मायनस. ठीक आहे. तर ह्याला असं करूया. हे पहिलं सॉल्व करूया. हे प्लस म्यू हे जे पण मायनस ना मायनस 2 मायनस 4 मायनस 3 मायनस 2 आत मायनस मल्टिप्लाय करायचं. तर हे किती येते बघा. आता मायनस 2 मायनस 1 मायनस 3 5 मायनस 3 डायरेक्ट करूया ना. 5 मायनस 3 2 3 प्लस 2 5 आणि 4 मायनस 5 मायनस 1 प्लस हे शेवटचं मायनस 2 मायनस 4 मायनस 3 मायनस 2. ठीक आहे. मग आता इथं पण सबस्टिट्यूट करा. पहिले मायनस 5 मायनस 3 मायनस 2 मायनस 5 2 मायनस 4 मायनस 2 असं डायरेक्ट लाईन सुरू करा. 5 मायनस 3 2 मायनस 1 मायनस 2 मायनस 3. सो दिस इज युअर आन्सर. सी मायनस बी मायनस ए इज युअर आन्सर. असं सॉल्व करू शकता. सो दिस इज द अल्जेब्रा. हे अल्जेब्रा आहे सगळं. हे तुम्ही प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला समजलं तर आपण मग पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तर ह्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी अल्जेब्रा शिकवलं प्लस मायनस. ह्याच्यावरती आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम्स घेऊया. आलं लक्षात? सो होप सो तुम्हाला हे मॅट्रायसेस समजलं असेल. भीती अजिबात घेऊ नका. एकदम सोपं टॉपिक आहे. जितकं मी तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही बघा. आरामात सुटतील प्रॉब्लेम्स. ओके. डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर पेरेंट्स. थँक्यू.